गाईज मला तेव्हापासून कळलं की जगात लोक किती बिनलाज आहेत. बिनलाज होणं ही किती आवश्यक गोष्ट आहे. आता काय आम्ही 3 जण होतो तर माझा दुसरा एक मित्र तो एक दिनी पैसे घेतले ते एक आणि मी एक. आम्ही जाऊन कुठं बाहेर गेलो का आता व्हिडिओ मध्ये सांगतो की तुम्हाला कळन. पण आमच्या 3 तुम्हाला काही कळलं का. सो हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर गाईज आज आपला ब्लॉग मध्ये 67 दिवस. तर गाईज आज मला भरपूर उशीर झालेला आहे ब्लॉग शुरू करायला. शाम के 7 बजे. तो गाइज अभी मैं आया था, हमारी गाड़ी पार्किंग को लगाने के लिए अंदर इस खोली में. तो गाइज एक वैसे एक खोली सब खाली रहती है कायम. जब वो यूपी बिहार के लोग आते हैं ना तब एक खोली जाम हो जाती है गाइज. तर गाइज मी तुम्हाला सांगणार आहे परवाच्याला माझ्यासोबत 100 रुपये घेऊन किस्सा काय झाला. तर थोड्याच्या वेळा निघायचं थोडं ग्राउंडवर थोडं बाहेर बसायला टळ जायला. मित्रांनो तिथून घरी असल्यामुळे काही ब्लॉग काही घरी शूट नाही गेला. घरीच मी सध्या, पण घरी काही ब्लॉग काढला नाही असा विषय आला. म्हणजे ब्लॉग घरी सुरू केला नाही, सकाळून ब्लॉग काही सुरू केला नाही असा विषय आला. तर मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे परवाच्या माझ्यासोबत 100 रुपये नोटीचा किस्सा काय झाला होता. एकदम एवढा भयानक किस्सा आला आणि ते क्रेझी पण आहे आणि एकदम असं म्हणजे एकही आपल्याला शिकवून भेटणार असं पण नाही. आपल्याला कळतं नाही की लोक कोणच्या परिस्थिती म्हणजे कोणच्या सिच्युएशनपर्यंत लोक खाली पाडलेले असा विषय. तर आज मी तुम्हाला किस्से डीप नाही सांगणार नाही काय झालं तर काय नाही. तर थोडं जो ग्राउंडवर आणि तिथे जो म्हणून तुम्हाला निवांत किस्सा सांगतो मी काय झालं काय नाही. घरीच काय एवढं कळलं तुम्हाला सांगता नाही. कारण घरीचं सांगितलं ना, घरच्यांचं ऐकलं ना, पैसे इथं घातले म्हणून घरचे म्हणा मला चांगलं बुकसड येते त्याच्यावर ना एकदम आउटसाईडलाच होतं आणि तिकडं मी डीप नाही सांगतो. तर काही फायनल मी इकडं फर्स्ट वर्षी तुम्हाला किस्सा सांगायला परत किस्सा काय झाला. तर मित्रांनो विषय झाला मी गेलो लग्नाला आणि तो परत स्क्रीन वगैरे सगळं बसवली आणि निवांत बसलो होतो मी. फक्त ते खुर्ची बसलो होतो आणि स्क्रीनचं सगळं चालू होतं. नेमकी एक ओळखीचा माणूस भेटला जी आमची जास्त ओळख नव्हती, टेम्पररी ओळख होती, तो तोंड ओळख. तर जो आला त्याने माझा मोबाईल घेतला. त्याच्या मोबाईलच्या मागच्या कवरमध्ये पैसे पाहिले म्हणजे कॅशटॉरी केलं त्यांनी. पण बरं का सगळं म्हणजे चॅस्टोरी झालं. पण नंतर कसा विषय पडला तुम्ही बघा नाही आता. मोबाईल मी असं म्हणजे पालता मोबाईल ठेवला होता कवर असा मोबाईल ठेवला होता माझ्या मांडीवर. तो आला ते मोबाईल घेतला. तुम्हाला मोबाईलही भारी आहे मोबाईल भारी आहे. मी म्हटलं भारी आहे. ते म्हणलं कोणचा आहे. मी म्हटलं सॅमसंग A35 आहे बाबा. त्यांनी कवर खोललं हळूच पैसे काढून घेतले बरं का. मला वाटलं चेष्टा आहे म्हणलं घ्या बाबा काय पैसे तर घेतलेत काय देईन आपल्याला वापस. हिंडावर वापस दिले. पण मी काय केले माहिती आहे तसेच मोबाईल ठेवले. लगेच माझ्या सारखं पोरग होतं ना त्याचं म्हणजे पोरग पण ते ओळखीचं होतं. मी यांचे नाव नाही घेत आता. पोरग पण ओळखीचं होतं आणि तो हे पण ओळखीचा होता. म्हणजे तो जो माणसं पैसे घेऊन तो पण ओळखीचा होता. तर टेम्पररी ओळख होती. तर पोरसोबत चांगली डीपमध्ये ओळख होती पण ते याच्यासोबत टेम्पररी ओळख होती. पण काय झालं पैसे घेतले ते दोघं डिस्कशन झालं घेतले पैसे निघले वापस असं तसं बरं का. आता पैसे घेतले मी म्हणलं तर काय पैसे घेतले काय 100 रुपयाची तर नोट आहे. तुम्ही आता काय थोडंच घेऊन जाता वापस येता. त्याने डबल घेतली म्हणलं घ्या बाबा काय त्यात काय एवढं. मला वाटलं लग्नावर झालं मी तेव्हा लग्न होतं 2 पोरं येतं. त्यांनी घेतले नोट. म्हणलं काय नोट घेतली त्याला वापस देईन. गेला ना तो घेऊन खरंच घेऊन गेला. ते 100 रुपये तसेच घेऊन गेला. आता जवळपास आम्ही त्याच्यानंतर आम्ही 2-3 तास होतो. 2-3 तास थांबलो आम्ही पैशासाठी थांबलो. आमचं काम होतं आम्ही थांबलो होतो. तेवढं त्याच्यात मग जवळपास 10 ते 15 वेळा भेट झाली असं. मग ते 100 रुपये नोटीचं नाव नाही घेतलं. फक्त काय म्हणाला ह्याला काय भेटे 100 रुपये याने मला 100 माझ्यासोबत जे पोरं होते ना ते पोरासोबत म्हणायचा ह्यो गांडला. मी म्हणलं ते यायला गांडला माझी पैसे द्यायचं काही नाव आहे का नाही. पण तो काहीच नाही म्हटलं. मग मी त्याला पैसे नाही मागितले कारण की आता डबल मग ते मलाच कसं तरी वाटायला लागलं. तर मागायला पाहिजे आता बसता यायला लागला. त्याला 100 रुपये गेले त्याची काही नाही. पण याच्यात आपल्याला शिकायला भेटलं की जगात लोक किती हे येतं पैशासाठी हे येतं म्हणजे बिनलाजे लोक आहेत सरळ. मी त्यांना म्हणजे असं कसं पुढचे काय म्हणते ना काय नाही त्याची म्हणजे काहीच वाटत नाही. त्याच्यावर त्याचं ना काही कॉन्टॅक्ट नाही. ते फोन केलं नाही जर तुला ऑनलाईन मारतो असं तसं. आणि आता विशालला भेटलो. विशालचं फार ओळखीचं आहे. विशालला म्हणला तो मोकार म्हणजे नंतर दिलं नाही तो घ्यायला पाहिजे होते. मोकार तो तर डबल म्हणला तसं घ्या असं तसं. मी म्हणलो घ्या बाबा काय आता तुम्ही. मला वाटलं पहिले फुले पैसे नंतर डबल म्हणजे घेतले. डबल नाही डिस्कशन झालं काय पोरांनी पैसे घेतले असं असतं तसं असतं असं नसतं बाबा. म्हणजे दोस्त खर्च लागतात पैसे घेतले म्हणून काय झालं. मी म्हणलं घ्या बाबा त्यात काय एवढं काय तुम्ही डबल वापस जाता. पण ते डायरेक्ट घेऊन गेला. नंतर मग विसल्या म्हटला तो देऊन चुकी केली. एक तर त्यांनी दिले होते ना तो घ्यायला पाहिजे होते. डबल वापस द्यायला नव्हते पाहिजे. कारण की विषयाला पण त्याला 2-3 बार त्यांनी लेबार खर्च पाडलेलं आहे. विषय म्हणला चालूच असतं
तर विषय असा झाला मित्रांनो, म्हणजे 100 रुपये म्हणजे मला जो शिकायला भेटलं की आज सिच्युएशन आली का, समजा एक जर आपण हे झालो तर डबल ती सिच्युएशन जर आपल्या हातात जर असली ना, त्या सिच्युएशन आपण गपचाप ॲक्सेप्ट केलं पाहिजे. डबल की आपण डबल मग त्याला म्हणजे असं केलं नाही पाहिजे. असं गाईज मला तेव्हापासून कळलं की जगात लोक किती बिनलाज आहेत. बिनलाज होणं ही किती आवश्यक गोष्ट आहे. आता काय आम्ही 3 जण होतो, तर माझा दुसरा एक मित्र, तो एक दिनी पैसे घेतले ते एक, आणि मी एक. आम्ही जाऊन कुठं बाहेर गेलो, आता मी व्हिडिओ सांगतो तुम्हाला कळन. पण आमच्या 3 तुम्हाला काही कळलं का? हां, तो डायरेक्ट म्हणजे तो मला माझ्या शेजारी जो मित्र होता, म्हणजे तो माझ्यासोबत स्क्रीन लावायला आला, त्याच्यानं ते दोघं बाजूला गेले का, ते म्हणला आईला असं पाहिजे होते पोरं असे पाहिजेत, कुशल बिनलाच्या माणसाला पैसे देतात. म्हणजे मला कळलं मांजर चोद म्हणलं एवढे लोक म्हणजे ह्या स्टेजपर्यंत गिरे होईल कधी वाटलं नव्हतं. मित्रांनो खरंच असं बिनलाच पाहिजे माणसाने. काय त्याला पैसे भेटले, माझे पैसे गेले, मला कसं तरी वाटलं. म्हणजे मला आता मी कसं सोडून दिलं, तर 100 रुपये मी दिलं सोडून. पण येऊन असं वाटतं काय दिलं सोडून, आपण म्हणजे मेहनतीचे पैसे होते 100 रुपये फुले होते, ऑनलाईन होते, मी मागचं कवर पण फुले होते. असं वाटतं की वाटतं त्यामध्ये गेले. बाकीचे पोरं काय म्हणते गेले आता विषला म्हणला, आता मला तर लई खर्च टाकले. आता विषयाला कसं विषय कायम पैसा कमीतो, म्हणून विषयाला तर काय म्हणजे तो सध्याच्या स्टेजला फक्त पैसाच कमी असा विषय. तर विषयाला काही वाटत नाही. पण आपल्याला कसं वाटतं माहिती आहे का, 4-2 पैसे आलेत जवळ तर ते खरंचले असा विषय होतो. त्याच्या मित्रांनो कधी पण नाही का माणसाने जीवनात बिनलाज झालं पाहिजे. बिनलाज होणं ही मोठी आवश्यक गोष्ट आहे. तर काहीच फायनली राऊंडवर आलो, जेवण केलं, आज झाला माझा झोपायचा टाईम. तर मित्रांनो आहे तुम्हाला माझा एकदम छोटासा ब्लॉग आणि इंटरेस्टिंग गोष्ट 100 रुपयाची कहाणी तुम्हाला जर आवडली असेल तर ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि नवीन सबस्क्रायबर बनत करा. कारण कसं आहे माहिती आहे का, एकदम स्लो ग्रोथ चालू आहे. ग्रोथ म्हणता येणार नाही, कारण की जवळपास महिना झालं 177 सबस्क्रायबर आहेत आणि तेवढा. मित्रांनो कसं आहे माहिती आहे का, 365 दिवसात चॅलेंज कसं वर्ष काहीच कळलं नाही. पण आताशी मला ते व्हायला लागलं रिलेट की खरंच गाड्या मी टाईम भरपूर गेला आहे. तर मित्रांनो फटाफट ग्रोथ झाली पाहिजे आपली, सपोर्ट करा. तर भेटून मग चला, बाय बाय.